हॅलो नमस्कार सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. माझा आवाज थोडासा वेगळा येतोय का? कदाचित येत असेलही, कारण 2 दिवसापासून प्रचंड सर्दी झाली. सर्दी, खोकला, घसा खवखवत होता आणि ताप पण येत होता. सो आज सोमवार आहे, 2 दिवसाच्या आरामानंतर मी चालली आज ऑफिसला. त्यामुळे सुट्टीचा काही फार उपयोग झाला नाही आराम करण्याव्यतिरिक्त. पण येस, आज मी खूप एक्सायटेड आहे की ऑफिसमध्ये काय काय होणार आहे आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करू शकणार आहे. सो स्टे ट्यून, आज काय काय होतं आहे. आणि हो, जर आवाजाची काळजी घेतली पाहिजे. घसा पण आणि चेहरा पण फार सुजला आहे झोपून झोपून. सो जरा आज बाहेर गेल्यानंतर होपफुली फ्रेश वाटेल. बाय द वे, हे कालच ॲमेझॉनवरून मी मागवलं आहे. बोगनवेलचं झाड आहे. रस्त्याला जाताना आपल्याला दिसत नाही, गुलाबी रंगाची साधारण कागदी फुलं असतात. सो माझी प्रचंड इच्छा होती कधीपासून हे आपण आणूयात, घरी आणूयात, आणि काल ते आलं आहे. सो ते लावायचंच, संध्याकाळपर्यंत वगैरे मी लावेन. बोगनवेल या झाडाविषयी मला इतकं आकर्षण आहे, मला ते इतके आवडतात की नेरूळला असताना मी संध्याकाळी जेव्हा वॉकला जायचे तेव्हा तिकडच्या रस्त्यांवरती म्हणजे मला असं वाटतं अशीच झाडं उगवलेली आहेत, अशी वगैरे झाडं होती ती अगदीच म्हणजे सुनसान एरिया, जिथे दूर दूरपर्यंत मी असं वॉकला जायचं. आणि तिथे म्हणजे आय वॉज लाईक क्रेझी की त्या फांद्या तोडून मला घरी आणता येतील का, किंवा मी फ्लॉवर पॉटमध्ये वगैरे ठेवू शकेन का, इतक्यापर्यंत. त्याच्यानंतर आम्ही एकदा जलसृष्टीला गेलो होतो आणि तिकडे तर म्हणजे त्यांचं जंगलच होतं बोगनवेलचं. आणि ते बघून असं प्रेमातच पडले होते मी की इतकी झाडे आहेत, इतकी फुलं आहेत आणि इतके विविध रंग होते, बाप रे. आणि माझी खूप इच्छा होती की आपण इथल्या ना घराच्या बाल्कनीमध्ये इथे या झाडांमध्ये ना बोगनवेलचे 1-2 तरी झाडं लावावी. पण काही ते होतं नॉर्मल नर्सरीजमध्ये होतं, पण मग ते कसं ठेवायचं, ते खरंच घरी जगणार आहे का, किंवा त्याला पुरेसं ऊन आपल्याकडे मिळेल का वगैरे, अशी बऱ्याच सगळ्या शक्यता आणि शंका होत्या. सो फायनली म्हणलं आणूयात आपण आणि लावून बघूयात, प्रेमाने लावूयात, जगेल आणि बघूया ते कसं आता छान फुलं वगैरे देत आहे. तुमच्यासोबत मी शेअर करेनच डिटेल्स. ओके, बाकी सगळं होत राहील. चहा महत्त्वाचा. ते चहा ओतून दाखवण्यासाठी इथे आणण्याचं कारण हेच की आज मी वापरणार आहे संपदाने दिलेला कप. जो ती म्हणाली की हा तू फक्त शोसाठी यूज करणार आहेस, तर संपदा असं नाही आहे. मी याच्यात ॲक्च्युली चहा पिणार आहे. आणि अरे बापरे, हो रे, खूपच मोठा आहे. ओके, सो संपदाच्या नावाने सांग भलं. ओके, बापरे, एवढं भलं मोठं आहे ना त्याचं तोंड असं की तो चहा पिणं म्हणजे. ॲक्च्युली अरे हे खरं आहे, पिंटरेस्ट कपमधून चहा पिणं म्हणजे पिंटरेस्ट कपमधून जेव्हा आपण चहा पितो तेव्हा चहाची चव, ओ माय गॉड, तशीच लागते जशी आपली नेहमी असते. तो वेगळं काही लागत नाही, पण जस्ट पिंटरेस्ट वाईब्स वगैरे. जोक सपाट. थँक्यू संपदा. नाईस. चहा मी बनवला त्याच्यामुळे तो चांगला होणारच. सो ऑटो आलेली आहे आणि मी निघाले ऑफिसला. सी यू, बाय बाय. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये येऊन साधारण 15-20 मिनटं झालेली आहेत, तरी 22 मिनटं. आणि आमचा कॅन्टीनवाले आमचे काका जे आहेत ते अजून आलेले नाही आहेत. आणि सगळे ज्यांनी डबे आणले ते बिचारे डबे खात आहेत आणि आम्ही वेट करतो. ऑफिसमध्ये आल्याला हे क्यूट सरप्राईज मिळालेलं आहे. स्टेफनीने माझ्यासाठी हे गोव्याहून आणलेलं आहे. ही आहे ती स्टेफनी. थँक्यू सो मच स्टेफनी. हे आहेत ऑस्ट्रेलियाचे चॉकलेट्स. लविना मॅम ऑस्ट्रेलियाला गेल्या होत्या, सो त्यांनी येताना हे खूप सारे चॉकलेट्स आणलेले आहेत. हो, आणि हे किती छान आणि क्यूट वाटतंय, किती मस्त वाटतंय. बापरे, लोकांचं कामाचं चालू आहे आणि माझं ठीक आहे. स्वतः आम्ही आलो आहोत एलवियासाठी बिस्किट घ्यायला. कोणतं आलं गेलं रे, रिफिल झालं वाटतं हे आमरस आणि लस्सी आलंय. हां, दोन्ही याच्या, कारण ते खूप आता डिमांड आहे ना, लोक खात आहेत. हे चांगलं बिस्किट आहे, मी पण त्या दिवशी घेतलं होतं. ओ, आला
झाले. मी 2 सांगितलेले. अय्या मी 2 सांगितलेले. पडलेलं आहे. आणि आता घेते. आलं बाबा एकदाच. बाय मशीन बाय. 1 वाजायला 2 मिनटं कमी असतानाच आम्ही इथे गरम करायला आलो आहे. आणि आज मी फक्त मूग आणलेत उकडलेले आणि एलबीआने आणलेली भाजी आहे आणि हे बाकीचं सगळं खाणं आहे. लंच ब्रेक झाला आहे आणि लंच ब्रेक नंतरचा जो वेळ आहे तो मी जरा छान वॉक करण्यासाठी यूज करणार आहे. कारण ए सीमध्ये बसून बसून अजून जास्त कफ वगैरे होतो आहे आणि जरा एक 15-20 मिनटं चालल्यावर बरं वाटतं. बसून बसून खूप कंटाळा येतो एका पॉईंटनंतर. सो येस, आता जरा छान मस्त वॉक करते. साधारण 10 मिनटं चालल्यानंतर केस हे असे वरती बांधावेच लागतात. जास्त शायनिंग मारून चालत नाही ना. डेडिकेशन बघताय माझं. आज मी खास घरून माझे वॉकचे शूज पण कॅरी केले आणि दुपारचा चहा आलेला आहे. फार घशाची वाईट अवस्था झाली आहे इतक्या ए सीमध्ये. स्वतः चहा पिणं इज मॅन्डेटरी. ऑफिसमध्ये कधी कधी अर्जंट मीटिंग घेण्याचं ठरलेलं असतं आणि सगळ्यांना बोलवतात पण फक्त तुमचंच नाव नसतं. तेव्हा तुम्ही जे टेन्शन फ्री असताना ऑफिस संपलं आहे आणि मी निघाले घरी आणि माझ्या ऑफिस कलीग आणि मी पुढे मागे चालतो आहे. त्यांच्या व्यथा ऐकते, मीटिंगमध्ये काय काय झालं ते. आणि येस, आता निघालो आहे. पोचू एक 5 ते 10 मिनटात स्टेशनला आणि पुढच्या स्टोरीज बघाच. गोवंडी स्टेशन आणि रस्त्याचं न संपलेलं काम. खूप दिवसानंतर मी 5 वाजून 11 मिनिटांनी ट्रेन पकडणार आहे. पण झूम केल्यावर आय डोंट नो हे काय दिसतंय. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. आणि आलेलं आहे वडाळा स्टेशन. पण इतकं खाली दिसतंय ते सुद्धा सोमवारी, म्हणजे नवलच आहे नाही का. आलं बाबा एकदाचं अंधेरी स्टेशन. आज आमच्याकडे लाईट गेली होती. अंधेरी नावाप्रमाणे आज अंधेरीमध्ये अंधार होता. सो प्रथमेश कॉलेजला गेला होता त्याच्या रिहर्सल बघायला आणि आता तो मला पिक करायला येतोय. त्याच्यामुळे आज शेअर ऑटोने जायचं नाही आहे. मी बोललो आता काय करू. मग त्याच्याकडनं घेतलं आणि गेलो तर खाडे आला. मग खाडे बरोबर गेलो ज्यूस प्यायला. तो खराब ज्यूस, आंबट. मी बोललो तो ह्याच्यातला होता ना बॉटल मधला, आंबट ज्यूस. मग त्याला सांगितलं, कोणतरी खाली जात होतं ज्यूस बीस आणायला. मग त्याला सांगितलं तर तिथे डाळिंबाचा ज्यूस नाही. बरं, मग स्विगीवरनं परत मागवला डाळिंबाचा ज्यूस. आणि सीन काय, 4 फ्लोअर वर चढत जायचं रिहर्सलला. बापरे, तो एक वेगळा स्ट्रगल. इथे एसीचा रूम आहे, तो दिलाय, एवढूसा रूम आहे. आणि आज शेअर ऑटोने न जाता शेअर क्रेटाने जाते मी. येस, खूप दिवसानंतर मला प्रथमेश न्यायला आलाय. येस, आधी न्यायला आलाय पण तेव्हा ब्लॉग केला नव्हता. आणि बसल्या बसल्या मी ऐकते आमच्याकडे लाईट कशी गेली. मग प्रथमेश रिहर्सलला गेला होता, मग स्विगीवाला कसा आला नाही. आणि हे सगळं मी आता ऐकते ऑफिसचं. मग इकडे आल्यानंतर नवऱ्याचं आणि मग घरी गेल्यावर नवरा बायकोचं. हे सगळं सुरूच राहणार आहे. येस मित्रांनो, घर की कहाणी आहे. हे करावंच लागतं, ऐकावंच लागतं दोघांनाही. आणि अंधेरीचं ट्रॅफिक बघा आमच्या. असंच दाखव. येस, अंधेरीच्या ट्रॅफिकमध्ये तुमचं सबवेचं ट्रॅफिक. जे कोणी अंधेरीचे असतील त्यांना माहितीच असेल की इथे किती ट्रॅफिक असतं. त्यांनी कमेंटमध्ये सांगा कोण कोण आहे अंधेरी. येस, अंधेरीचं कोण कोण आहे, स्पेशली अंधेरी ईस्ट. हो, शेरे पंजाब एरिया वगैरे. येस, पंप हाऊस, शेरे पंजाब, मालपाडोळी. लाल माठाची भाजी आणि शेंगा घेते प्रथमेश आवडीच्या. प्रथमेशला म्हटलं पार्क कर इथे, मी पटकन भाजी घेऊन येते. सो फायनली मी आले आहे. भाजी, कांदे आणि बाकी भाज्यांची शॉपिंग झाली आहे. प्रथमेशला सांगितलं तू गाडी इथे पार्क कर, मी पटकन घेऊन येते. कारण पटापट जाऊन लिटरली 100 रुपयाच्या आत 2 किलो कांदे आणि बाकी भाज्या वगैरे आल्या. 95-90 रुपये समथिंग काहीतरी झाले. आणि हेच ब्लिंकिट किंवा स्विगीवरून मागवलं असतं ते 400-500च्या घरात गेलं असतं.
कारण त्यांची एक भारी आयडिया असते की एवढे एवढे पैसे ॲड करा, तुम्हाला फ्री डिलिव्हरी किंवा डिस्काउंट मिळेल. आणि त्या नादात आपण 10 गोष्टी ॲड करतो आणि ते बिल वाढत जातं. सो हा एक मोठा स्कॅम आहे. झालेला आहे, सूर्यनमस्कार करून झाले आहेत आणि आता जरा अजून फ्रेश वाटते, मस्त आणि एनर्जेटिक वाटते. तर आता मी पटापट फ्रेश होते आणि जेवणाला लागते. पण मी फक्त व्यायाम करत नाही बरं का. म्हणजे सूर्यनमस्काराचे जे सेट असतात 12-12 किंवा 10-10चा एक सेट, सो तो झाल्यानंतर ब्रेक म्हणून जी 2 मिनटं मिळतात त्याच्यामध्ये मी काय करते, तर त्याच्यामध्ये मी स्वयंपाकाची तयारी करते. म्हणजे मध्ये जाऊन किचनमध्ये कांदा कापू नये, डाळ भिजत घाल, असं सगळी पूर्वतयारी केलेली असते. आणि त्याच्यानंतर मग जेवणाला तयारी, म्हणजे जेवण सुरू होतं फायनली. तर येस, आत्ता मी आहे किचनमध्ये आणि इथे आत्ताच जस्ट डाळ बी अशीच भिजत घालून झालेली आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी करून झालेल्या आहेत. सो आता मी फ्रेश होते, पटकन जेवणाला लागते आणि आज तुम्हाला जेवणसुद्धा दाखवते काय काय बनवणार आहे. स्टीपासून प्रथमेशसुद्धा जिमला जायला लागला आहे, मी आत्ता गेला आहे तो. सो आमचे वर्कआउटचे टायमिंग मोस्टली मिसमॅच असतात. कधी कधी तो सकाळी जातो, म्हणजे ऑलमोस्ट तो सकाळी जातो आणि मी संध्याकाळी आल्यानंतर. पण आज मी सेम टाईमला वर्कआउट करायचं ठरवले. सो मी घरी आणि तो जिममध्ये. तो आत्ता मला असं वाटतं तो 10-15 मिनटात येईलच आणि आल्यानंतर मग परत बाकीची मजा मस्ती सुरू आहे. आता जिमवरनं आलेलो आहे आणि खूप दिवसांनी मी जिमला गेलो आहे. हालत बेकार झाली. पण आता आल्या मी 2 अंडी खाल्लेली आहेत आणि आता माझी बायको बघा रेडी करते जेवायला. सो जेवणार आहे आणि आवडीचा लाल माठ तयार होतोय. प्रचंड आवडतो लाल माठ आणि ही पण आवडते मला. आणि ही डाळ, मुगाची डाळ आणि आता शेंगा शिजतायत. येस, त्या होतील. कुकर झाला. हा, हे कुकर झाला आहे आणि आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकूया. भाजी रेडी झाली का? येस येस, सुकू दे जरा तिला. आणि खोबऱ्याशिवाय आमचं काही जेवण कुठलंच पूर्ण होत नाही. असं वाटतं बाकीचे पदार्थ कॉम्प्लिमेंटरी असतात, खोबरं हा मेन पदार्थ असतो आमचा. येस. आणि आता काय बाकी आहे? वरण भात भाजी झाले आणि आता भाकरी बाकी. भाकरी बाकी आहे. हो, अजून वेळ आहे म्हणजे जेवायला आम्हाला. वेळ आहे होईल तरी एक 15 मिनिटं. येस, चपात्या पण बंद झाल्यात माझ्या. येस, हां, चपात्या असंच झालं. चलो बाय, आम्ही आता जेवतो. हे तू ज्वारीची भाकरी नाही केली. मी सांगितलंय तसंच बनवते क्षितिजा, बरोबर हा ना क्षितिजा? बरोबर आहे, करेक्ट. मी जसं सांगितलं तसंच करते. एक काम कर, आता तू इकडे भाकरी थाप, मी हे करते. ए, भाकरी थाप नाही, मी मारली होती ही थाप. देवा. तर ही आहे भाकरी ज्वारी. प्रथमेशने माझ्या ज्वारीच्या भाकरीचा, बाय ती जी भाकरी आहे ना ती करेक्ट आहे, जी तुला जी वाटते भाई, ती आता दिवसागणी प्रगती होते भाकरीच्या फिनिशिंग मध्ये. येस. मी लाटून पण बघितली, थापून पण बघितली, पण मला थापून इझी वाटली. त्याच्यामुळे ते पिठाला काय म्हणतात, भाकरीच्या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावण्या वगैरे काय काय कॉम्बिनेशन आता मी माझी म्हणजे बनवली भाकरी. लहानपणी आई बनवायची ना भाकरी, तर असा आवाज यायचा ना, मला वाटायचं आई रागावून बनवत्या, कारण तिला आईचा मूड वगैरे ऑफ आहे, पण त्या कळल्याचा आवाजच असा असतो. ही भाकरी थापते, ही भाकरी गॅसवर आहे आणि ही भाकरी बनलेली आहे. भाकरी बनली. ओ, 3 प्रकार, 3 व्हेरिएशन. आता ही आपण उलटणार आहोत.
प्रथमेशचं सगळ्यात आवडतं काम. इथे याला तूप लावलं ना तरी जेवताना त्याला परत तूप लावलं. म्हणजे तो फार आवडीने करतो आणि आवडीने खातो. आणि मला पण लावून देतो. आज ताट तू वाढ आणि आपण दाखवूया तू कसं. बरं तू भाकरीला तूप लावून. मी तूप लावतो. येस. आणि जेवण रेडी आहे. प्रथमेश वाढायला बसलाय. भाकरी खूप मस्त दिसतात. तूप लावलेल्या भाकरी. आणि इथे आहेत उकडलेले मूग. ओ प्रथमेशचं आवडीचं काम. चपातीला तूप लावणे. भाकरीला. ओ भाकरीला तूप लावणे. आता आम्ही जेवतो. ये ओ मलाही दिलेला आहे. थँक्यू. सो आता मी जेवतोय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? ऑफिसच्या मीटिंग पासून किचन मधल्या भाकरीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेल्या आहेत. तर कमेंट करा कसा वाटला आजचा ब्लॉग. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओचा आनंद घ्यायला विसरू नका. बाय बाय. आता आम्ही जेवतो. प्रथमेश आम्ही जेवणाचा आनंद घेतो. तुम्ही व्हिडिओ सांगा. बाय.